येस, ठीक आहे. चला आपण करंट अफेअरचे असणारे क्वेश्चन्स डिस्कस करूया. कोणत्या असणाऱ्या एक्झामसाठी, तर कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आपण 2024च्या अनुषंगाने तयारी करतोय त्या अंतर्गत आपण मंथ वाईज एक 20-20 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये तुमच्या प्रॅक्टिस व्हावेत या अनुषंगाने या असणाऱ्या टेस्ट सिरीजच्या अंतर्गत आपण ते क्वेश्चन अरेंज करतोय. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर मे पर्यंतचे असणारे करंट अफेअर आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण या सेशनमध्ये एप्रिलचे असणारे 20 क्वेश्चन्स आणि मेचे असणारे 20 क्वेश्चन्स जे माझ्या मते माझ्या दृष्टिकोनातून मला ते 20 टॉपिक खूप महत्वाचे वाटले त्याच टॉपिकचा रेफरन्स या ठिकाणी घेऊन हे क्वेश्चन्स तयार करण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ही टॉपिक तुम्ही कशाच्या अनुषंगाने जे आपली राज्यसेवेची ऑलरेडी टेस्ट सिरीज सुरू आहे त्यात आपण प्रत्येक महिन्याचे असणारे 25 क्वेश्चन्स 25 टॉपिक घेतोय. ते वेगळ्या पद्धतीचे वेगळे टॉपिक आहेत, ते त्यातला कोणताच क्वेश्चन याच्यामध्ये मी आणत नाहीये. त्याच्यामुळं राज्यसेवेचा जो टेस्ट सिरीजचा पॅटर्न आहे त्यातले 25 क्वेश्चन्स आणि आपल्या कंबाईनचे असणारे हे 20 क्वेश्चन्स असे टोटल प्रत्येक महिन्यातले 45 टॉपिक 45 क्वेश्चन्स जरी तुम्ही योग्य पद्धतीने पाहिलं तरी पण हा असणारा पार्ट तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त युजफुल ठरेल हे याच्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा एप्रिलचे असणारे 20 क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया आणि त्यामधला असणारा पहिला क्वेश्चन्स बघूया. काय बघा क्वेश्चन या ठिकाणी, तर कझाकस्तान मधील असणाऱ्या आस्ताना येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारत पदक तालिकेअंतर्गत 5व्या स्थानावर आहे. मग लक्षात काय घ्यायचं, कझाकिस्तान मधील असणाऱ्या अस्ताना या ठिकाणी जो झालेला आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचा जर उल्लेख केला तर तो आहे कितव्या क्रमांकाचा असणारा एडिशन आहे, तर तो 19व्या क्रमांकाचा एडिशन आहे. तो न्यू दिल्ली भारतामध्ये होणार होता पण तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी घेण्यात आला कुठं, कझाकिस्तानमध्ये. आणि या सेंट्रल एशियाकडे भारताचं असणारं लक्ष खूप मोठ्या पद्धतीनं आहे त्यामुळं या असणाऱ्या देशांचा रेफरन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या 2023 या वर्षामध्ये आपल्या भारतानं SCO ला होस्ट करतोय, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनला. आणि यामध्ये या सेंट्रल एशियातील देशांचं पार्टिसिपेशन खूप महत्वाचं आहे म्हणून या इव्हेंटकडे तितकंच महत्वपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला. आणि इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला की हे तर भारत 5व्या स्थानावर नाही तर भारत आहे कितव्या स्थानावर, 7व्या स्थानावरती आहे. आणि टोटल मेडलची संख्या पाहिली आपण तर भारताकडे 14 मेडल आहेत आणि त्यामध्ये भारताकडे गोल्ड किती आहे तर भारताकडे या ठिकाणी गोल्ड फक्त 1 आहे हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून विधान 1 तर चुकीचे. विधान 2 पहा, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपची 36वी आवृत्ती असताना कझाकस्तान या ठिकाणी 9 एप्रिल ते 14 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती का, तर इथं लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, हा संदर्भ पाहिला तर हे पण चुकीचं आहे. आत्ताच पाहिलं आपण कितव्या क्रमांकाच्या एडिशनचा उल्लेख येतोय, 19व्या क्रमांकाच्या एडिशनचा रेफरन्स या ठिकाणी मांडलेला आहे. हाय रेफरन्स लक्षात घ्यायचं. पुढं पदतालिकेत कझाकस्तान अव्वल, त्यानंतर जपान आणि इराणचा क्रमांक लागतो का, तर येस, तर हे बरोबर आहेत. म्हणजे काय उत्तर असेल या ठिकाणी, कोणतं बरोबर आहे, तर इथं फक्त विधान 3 बरोबर असणार आहे. क्वेश्चन क्रमांक 1 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचं. एडिशनचा रेफरन्स आहे, कझाकिस्तानच्या अस्तानाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय आणि आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचा असणारा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता क्वेश्चन मी असं केलं की या आठवड्यामध्ये म्हणजे लक्षात घ्यायचं कुठला एप्रिल मधला असणारा फेज आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे मुद्दे चर्चेमध्ये आणायचे आहेत. तर ऍपलनं काय केलं, भारतातील पहिले 2 रिटेल स्टोअर्स हे ओपन केलेलं आहे तर कोणत्या शहरात ओपन केलेलं आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारला. कारण का भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब व्हायचंय पण ते होत असताना आपण वेगवेगळ्या देशांसोबत वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ज्या पद्धतीनं कोलॅबोरेशन करतोय त्याच्याशी संबंधित क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग ते चेन्नई आणि हैदराबादमध्ये, मुंबई आणि जयपूरमध्ये, मुंबई दिल्लीमध्ये का दिल्ली नोएडा अंतर्गत, तर हे खूप फेमस आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंबई आणि दिल्ली अंतर्गत आपल्याला याचे असणारे 2 रिटेल स्टोअर या ठिकाणी ओपन होताना दिसतात तेही इथे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे हे लक्षात घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन 3 चा उल्लेख करूया. काय बघा, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी प्रसिद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असणाऱ्या 132व्या जयंती निमित्तानं हैदराबाद मध्ये 125 फूट उंच असणाऱ्या कास्य पुतळ्याचं
अनावरण केलं का, तर यस लक्षात घ्यायचं. कुठं 125 फूट उंच असणाऱ्या कास्य पुतळ्याचं असणारं अनावरण, तेही कोणाचं, तर डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख करतो आपण. जागतिक व्यवस्थेमध्ये कोलंबिया विद्यापीठानं जगातील 100 प्रतिभावान लोकांची लिस्ट काढली. त्यामध्ये नंबर 1च्या व्यक्तीचा उल्लेख केला तर डॉक्टर बी आर आंबेडकरांचा उल्लेख येतो. आणि त्यांच्याच असणाऱ्या विद्यापीठाच्या प्रिमायसेसच्या अंतर्गत पहिल्या व्यक्तीचा असणारा जो काय स्टॅच्यू आहे, पुतळा आहे का, तो अर्धाकृती पुतळा तो डॉक्टरांचा बसवलेला आहे, हेही लक्षात घ्यायचं. आणि तिथं 132व्या जयंती निमित्तानं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्या ठिकाणी अनावरण केलं का, तर यस केलेलं आहे. हैदराबाद मधील हा पुतळा आता भारतातील आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा आहे का, तर यस. ओके, सर्वाधिक उंच पुतळा म्हणून त्या ठिकाणी या असणाऱ्या पुतळ्याचा उल्लेख केला जातोय 132व्या जयंती निमित्तानं. आणि 125 फूट कास्य पुतळ्याचा असणारा संदर्भ याच्यामध्ये येतोय. तर हे दोन्ही विधानं बरोबर असतील, 1 आणि 2 हे दोनही विधानं इथं बरोबर आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 4चा रेफरन्स बघा काय. तर बँकिंग सिस्टीम वरती खूप वेळा प्रश्न असतात आणि एसबीआय तर गाजतोय वारंवार, सोबतच आपला यूपीआय गाजतोय आणि त्यासाठी असणारा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया याचाही उल्लेख आपण चर्चेमध्ये आणतो. म्हणून क्वेश्चन केला. बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआय भारत बिल पे यांनी ओमान मध्ये प्रथमच भारतीयांसाठी क्रॉस बॉर्डर इनवर्ड बिल पेमेंट सेवा सुरू केली का, तर लक्षात काय घ्यायचं की तिथं बँक ऑफ इंडिया नाही, तो आहे कनारा बँक. मग या कनेरा बँकेच्या माध्यमातून आणि एनपीसीआय भारत यांनी भारत बिल पे यांनी ओमान मध्ये प्रथमच भारतीयांसाठी क्रॉस बॉर्डर इनवर्ड बिल पेमेंट सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे इंडियन डायस्पोराला भारतीय वंशाच्या आणि भारतीयांच्या असणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी सोयी सुविधा मिळाव्यात त्यासाठी कनेरा बँक आपल्याला तिथे अटॅच करताना दिसतोय. बँक ऑफ इंडिया नाही, म्हणून विधान 1 चुकीचं आहे. पुढं क्रॉस बॉर्डर बिल पेमेंट सुरू करणारे मुसंदम एक्सचेंज ओमान मधील पहिलं एक्सचेंज हाऊस बनलंय का, तर यस लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. कोणतं नाव, मुसंदम एक्सचेंज हे नाव लक्षात ठेवायचं. का, जसं यूपीआय भारताबाहेर आपण जेव्हा लागू करत होतो तेव्हा आपण जेव्हा सिंगापूरचा उल्लेख केला त्या ठिकाणचा असणारा पे नाव या कंपनीला जसं आपण लक्षात ठेवलं तसंच काय लक्षात ठेवायचंय, मुसंदम एक्सचेंज या नावाचा उल्लेख आपल्याला लक्षात ठेवायचा. 1 चुकीचे, 2 बरोबर आहे. म्हणून फक्त विधान 2 बरोबर असेल ते इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 बघा काय. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संभाव्य तरुण स्टार्टअप्सना ओळखण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी युवा पोर्टल लॉन्च केले. एप्रिल मधली अतिशय महत्वाची घटना युवा पोर्टल. लक्षात घ्या, आयोग बऱ्याच अंशी ऍप्लिकेशन्स पोर्टल्सच्या संदर्भामध्ये क्वेश्चन्स आपल्याला विचारतोच आणि त्यामध्ये युवा शक्तीच्या अनुषंगाने आणि युवा कल्याणाच्या अंतर्गत हा महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह आहे. पण ते अमित शहा साहेबांनी नाही तर ते जितेंद्र सिंग साहेबांनी या ठिकाणी अनाउन्स लॉन्च केलं होतं. कारण हा प्रश्न जर बघितला मागच्या असणार 2023ला आपल्या आयोगानं कुणी लॉन्च केलं, कुणी उद्घाटन केलं याच्यावरती प्रश्न खूप विचारले. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, अमित शहा साहेब नव्हते, जितेंद्र सिंग साहेब होते. त्यामुळं विधान 1 चुकीचे. या कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांनी 1 वीक 1 लॅब कार्यक्रमाची सुद्धा ओळख करून दिली का, तर यस. काय करायचे, एका आठवड्यामध्ये एक असणारा जो काही लॅब आहे ना, लॅबोरेटरी जे आहेत का, ज्या अनुषंगाने त्याचा विकास करणं गरजेचं आहे आणि संपूर्ण भारतभरामध्ये या असणाऱ्या सायन्सच्या अँगलनं या असणाऱ्या लॅबोरेटरीची असणारी जी महत्वपूर्ण माहिती असेल त्याला आवश्यक असणारे घटक पुरवणे असेल त्या दृष्टिकोनातून ही असणारी भूमिका आता लॉन्च होताना दिसते. हे लक्षात घ्यायचं. विधान 2 बरोबर आहे पण विधान 1 चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर असेल फक्त 2 बरोबर असेल, हे इथं लक्षात ठेवायचंय. युवा पोर्टलचा उल्लेख या ठिकाणी मांडला जातोय, हा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एका रेकॉर्डचा मुद्दा बोलला जातोय आणि तो कशा संदर्भात असेल तर बिहू या असणाऱ्या नृत्याबद्दलचा असणारा लोकनृत्याचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. खालील विधान विचारत घ्यायचंय. पहिलं विधान बघा. अल्मेट्टी मधील असणाऱ्या बिहू कामगिरीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे का. विधान 2. आसामने 11,000हून अधिक नर्तक आणि ढोल पथकांनी पारंपरिक बिहू नृत्य सादर करून
आणि एकाच ठिकाणी डोल वाजून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रवेश करून ऐतिहासिक कामगिरी केली का? तर येस, आसामने केलेली आहे. आणि किती नर्तक आणि डोल वादकांचा उल्लेख येतो 11,000 प्लस. हे झालंय कुठं? तर हे अल्मेटी या ठिकाणी नाही, तर ते झालं आहे गुवाहाटी या ठिकाणी. महाराष्ट्र या असणाऱ्या ठिकाणाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्यामुळे आपणही लक्षात ठेवायचं कुठं झालेलं आहे तर गुवाहाटी या ठिकाणी हा असणारा इव्हेंट होतोय, जिथं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या अंतर्गत ही असणारे रेकॉर्ड आपल्याला नोंदवताना दिसत आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे एक चुकीचं आहे परत एकदा, आणि विधान 2 या ठिकाणी बरोबर असेल तर उत्तर असेल या ठिकाणी 2 फक्त योग्य असणार आहे. क्वेश्चन नंबर 6चा संदर्भ या ठिकाणी येतोय. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7चा अँगल त्याच्यामध्ये बघूया आपण. काय बघा क्वेश्चन नंबर 7. श्रीलंका प्रथमच ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्स आयोजित करत आहे का? तर श्रीलंका नाही, तर आपला भारतच काय करतोय? पहिला ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्स आयोजित केला होता. 20 एप्रिल हा दिवस आहे ज्या दिवशी आपण हा असणारा ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्स इथं सेलिब्रेट केला, आणि जगभरातील असणारे 173 देश या असणाऱ्या कॉन्फरन्सला एकत्र येताना दिसतात भारतामध्ये. आणि 2023 हा तितकाच जास्त गाजतो, कारण 2023 मध्ये भारत खूप वेगवेगळ्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय समिटला इथं होस्ट करताना दिसतोय. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला. आगामी 2 दिवसीय जागतिक बौद्ध शिखर परिषदेची थीम कोणती होती? तर तत्वज्ञानापासून अभ्यासाकडे समकालीन आव्हानांना प्रतिसाद ही थीम होती का? तर यस, ही थीम होती. म्हणजे परत तोच मुद्दा, एक चुकीचं आहे, 2 बरोबर असेल. 2 दिवसाचा मुद्दा स्टार्ट झाला होता 20 एप्रिल पासून. 20-21 या 2 दिवसांतर्गत आपल्याला दिसतो तो म्हणजे ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्सचा असणारा उल्लेख. बरं, बुद्धिस्ट कॉन्फरन्सचा उल्लेख केला तर बुद्धिस्ट कॉरिडॉर सुद्धा लक्षात ठेवायचे, ज्या अंतर्गत आपण काय करतोय? आपण भारतमाला प्रोजेक्ट जो आहे का, त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने सगळे हॉली प्लेसेस जे आहेत का ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मोस्ट ऑफ द टाइम आपण नॉर्थ मधल्या असणाऱ्या ठिकाणांना जोडतोय. त्यामुळे तोही पाठ, आणि आता जो नवीन स्टार्ट झालेला आहे पर्वतमाला प्रोजेक्ट, तोही वाचण्याची आपल्याला अपेक्षा असणार आहे. तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि या अंतर्गत पाहिलं तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा रेफरन्स असेल, हेही लक्षात घेऊया. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 8 काय बघायचं. आता इथं काय बघा, जेव्हा स्पेस इंडस्ट्री बद्दल एखादा क्वेश्चन केला जाईल तर एखाद्या देशानं कोणती एखादी महत्वपूर्ण कृती केली असेल तर त्यावरतीही आयोगानं क्वेश्चन केलेला आहे. म्हणून बघूया काय पहा. केनियाने आपला पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह टायफा 1 प्रक्षेपित केलाय का? तर यस, केनियाचा आहे आणि पहिला आहे पृथ्वी निरीक्षक अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट. याचा उल्लेख केला तर 01 पासून 06 पर्यंत आपला इस्रो त्या ठिकाणी वारंवार लॉन्च करताना दिसतो, हेही लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ 2023च्या असणाऱ्या 14 फेब्रुवारीला म्हणजे 1 वर्ष अगोदर बघितलं तर यस सोमनाथ हे जेव्हा आपल्या इस्रोचे असणारे प्रमुख झाले, तेव्हा आपल्या भारतानं 3 याच असणाऱ्या सॅटेलाइटला लॉन्च केलं. त्यामध्ये अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट 04 याचा रेफरन्स खूप महत्वपूर्ण होता. आणि त्याच असणाऱ्या लॉन्चिंग मध्ये भारतानं पहिल्यांदाच तायवान या देशाचं सुद्धा सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे, तेही लक्षात घेणं गरजेचं असेल. आणि हे कुठून लॉन्च केले तर एलॉन मस्कच्या रॉकेट कंपनी स्पेस एक्स रॉकेट वापरून हे प्रक्षेपित केलंय का? तर यस, एलॉन मस्कचा मुद्दा गाजतोय, चर्चेमध्ये राहतोय, त्यामुळे लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला एलॉन मस्कच्या नावाचा उल्लेख सुद्धा आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. टाइम्स पर्सन ऑफ द इयर या असणाऱ्या मॅगझिनच्या अनुषंगाने कोणत्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख येतो? एलॉन मस्क. त्यानंतर आपण त्या ठिकाणी व्लादिमीर झेलेन्स्कीचा असणारा उल्लेख त्या ठिकाणी पाहिलेला होता, म्हणून चर्चेमध्ये राहतो, म्हणून नाव लक्षात घ्यायचंय. आणि याच एलॉन मस्कच्या असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून स्पेस एक्सच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी ऍट अ टाइम 143 सॅटेलाइट लॉन्च केल्याचं सुद्धा रेकॉर्ड लक्षात ठेवायचं. जे इस्रोनं ऍट अ टाइम 104 सॅटेलाइट लॉन्च करून रेकॉर्ड तयार केला होता, तो रेकॉर्ड तोडलाय कुणी? स्पेस एक्सनं ऍट अ टाइम 143 सॅटेलाइट लॉन्च केले. आणि ते लॉन्च करण्याचा मुद्दा काय होता तर इंटरनेट स्प्रेड करायचं होतं. त्यासाठी त्यांनी कोणत्या नावाचा उल्लेख केला होता तर स्टारलिंक या असणाऱ्या नावाच्या अनुषंगाने ते इंटरनेट त्या ठिकाणी सेल करतायत. आणि त्याच्या अंतर्गत भारतानं डायरेक्टली आवाहन केलं होतं भारतीयांना की यांचं असतं इंटरनेट परचेस करू नका, कारण कोणत्याही असणाऱ्या परमिशन शिवाय त्यांनी ते भारतामध्ये विकायला सुरुवात केलं होतं. नंतर या गोष्टी परमिशनच्या अंतर्गत येत आहेत, तेही लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. पुढं
रॉकेटने स्पेसएक्सच्या असणाऱ्या राईट शेअर प्रोग्राम अंतर्गत तुर्कीसह विविध देशातील 50 पेलोड्स देखील वाहून नेले का? तर यस. आणि तो तुर्कीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय म्हणून तो चर्चेमध्ये राहतोय, म्हणून लक्षात घ्यायचं तीनही विधानं योग्य असतील. तर केनियाचा पहिला अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट कोणतं नाव लक्षात घ्यायचं? टायफा 1 हे नाव याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 9 चा रेफरन्स त्या ठिकाणी आपण बघूया. काय बघा इथं, चेन्नई मेट्रोने कोणत्या बँकेच्या सहकार्याने सिंगारा चेन्नई कार्ड नुकतंच लॉन्च केलेलं आहे? कोणता नाव लक्षात घ्यायचं? कोणता? सिंगारा चेन्नई कार्ड. इथं बँकेच्या आणि मेट्रोच्या यूज साठीच्या अनुषंगाने असणारा मुद्दा येतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रेडिट कार्डचा रेफरन्स ऍड होताना दिसतोय. तर तो कोणता असेल त्या ठिकाणी? तर तो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. एसबीआय लॉन्च करताना दिसतोय. चेन्नई मेट्रोच्या अनुषंगाने एसबीआय याच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह होताना दिसतोय, हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन 10 पाहूया. काय बघा क्वेश्चन 10, उत्तर प्रदेश हे अनोळखी मृतदेहांच्या ओळखीसाठी डीएनए डेटाबेस तयार करणारे पहिलं राज्य ठरलंय का? तर लक्षात घ्यायचं, अनोळखी मृतदेहांच्या ओळखींसाठी डीएनए डेटाबेस तयार करणारं पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. उत्तर प्रदेश नाहीये, हिमाचल प्रदेश आहे, म्हणून विधान 1 चुकीचं आहे. पुढे विधान 2 बा, या महत्वपूर्ण उपकार लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये असा डेटाबेस खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॅबची संख्या त्यापेक्षा कमी आहे. मुळात हे फॉरेन्सिक लॅब आता ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये आपल्याला 4च ठिकाणी दिसतात, पण ही संख्या वाढवण्याचाही प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आपल्याला या असणाऱ्या हिमाचल प्रदेशाचा असणारा इनिशिएटिव्ह तिथे लक्षात घेणं गरजेचं असेल. दुसरं विधान पहा, या महत्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात एप्रिल 2022 मध्ये झाली आणि डेटाबेस मध्ये सध्या अज्ञात व्यक्तींचे 150 डीएनए नमुने घेण्यात आलेत का? मुळात हे सुरू झालं होतं 2022च्या एप्रिल मध्ये आणि 1 वर्षाच्या अंतर्गत आपल्याला हा पहिला राज्य या ठिकाणी डेव्हलप होताना दिसतोय. अशा पद्धतीचा असणारा डीएनए डाटाबेस तयार करताना हे लक्षात घेऊया. आणि 2022 मध्ये जंगा येथील फॉरेन्सिक सेवा संचालनालयाने युनायटेड स्टेट्स कडून स्मॉल पॉन्ड टीएम सॉफ्टवेअर नावाचं डीएनए प्रोफाईल डेटा बेसिंग आणि जुळणारं तंत्रज्ञान ₹55 लाख किमतीचं त्या ठिकाणी घेतलंय का? तर यस. कोणाकडनं स्वीकारलंय? युनायटेड स्टेट्स कडनं ते स्वीकारलेलं आहे. कुठं? तर जंगा येथील असणारं फॉरेन्सिक सेवा संचालनालय तो स्वीकारताना दिसतोय. तर हे पण बरोबर आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे चुकीचं कोणतं असेल? फक्त 1 चुकीचं असेल. डाटाबेस तयार करण्याचा प्रयत्न करतोय डीएनएशी कनेक्टेड असणारा. तर विधान 2 आणि 3 बरोबर असेल. तर उत्तर असेल 10व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 चा रेफरन्स या ठिकाणी बघूया. काय बघा क्वेश्चन नंबर 11, भारत एससीओ शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मिलेट्स फूड फेस्टिवलचं आयोजन करतोय का? तर यस, आयोजन केलेलं आहे. का? तर कारण आपण 2023 असणार जो काही वर्ष आहे ना, त्या आंतरराष्ट्रीय भरड धान्याच्या अनुषंगाने बाजरी वर्षाच्या अनुषंगाने आपण सेलिब्रेट करतोय. तर त्याचा रेफरन्स आपण एससीओ मध्ये पण ऍड केला आणि त्याच्याच माध्यमातून आपण सेंट्रल एशिया आणि आफ्रिकन कॉन्टिनेंट अंतर्गत या असणाऱ्या मिलेट्सचा प्रचार प्रसार करण्याचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी स्वीकारलाय, हे लक्षात घ्यायचं. आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष 2023च्या स्मरणार्थ हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 7 दिवसीय महोत्सवाचं आयोजन केलं होतं का एप्रिलच्या अंतर्गत? तर यस. ओके, हे लक्षात घ्यायचं. कुठं? हॉटेल ताजमहाल पॅलेस अंतर्गत हे ऑर्गनाइज झालेलं होतं. किती दिवसांसाठी? 7 दिवसांसाठी. आणि संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष जगभरात बाजरीचं उत्पादन आणि वापर वाढवण्याचं ब्रीदवाक्य घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारीचं वर्ष म्हणून घोषित केलं का? तर हो. आणि भारताचा पुढाकार या ठिकाणी होता या 2023च्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट इयर्सच्या अनुषंगाने, भरड धान्याच्या अनुषंगाने, बाजरी वर्षाच्या अनुषंगाने भारताचं इनिशिएटिव्ह आहे. आणि तिथं थीम काय आहे? तर जगभरामध्ये बाजरीचं उत्पादन आणि वापर वाढवायचा आहे, हे ब्रीदवाक्य त्या ठिकाणी येतोय. उत्तर असेल 3ही विधानं बरोबर असणारे. एससीओचा संदर्भ येतोय आणि इंटरनॅशनल मिलेट इयर्सचा रेफरन्स याच्यामध्ये मांडला जातोय, हे इथं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12 बघा. केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये पीएम मित्रा पार्कची स्थापना करत आहे. लक्षात घ्यायचं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजेच कुठला?
तर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या अनुषंगाने हा असणारा पाठ ह्याच्यामध्ये आपण विकसित करतोय, जो कसा असेल तर तो रिजनल पण असेल आणि वेगवेगळे असणारे अप्रेल्स जे असतील ना ते आपल्याला सेल करायचे टेक्सटाईल इंडस्ट्री अंतर्गत. हा मुद्दा का महत्वाचा आहे, कारण 2021च्या बजेट अंतर्गत आपल्या भारत सरकारनं एक अनाउन्समेंट केली होती बांगलादेशला डोळ्यासमोर ठेवून की भविष्यामध्ये येत्या असणाऱ्या 3 वर्षांतर्गत 7 मेगा टेक्सटाईल पार्क निर्माण करायचे आहेत आणि ते 7 राज्यांतर्गत त्याचा संदर्भ या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आणि त्या राज्यांचा उल्लेख केला तर कोणकोणते असतील राज्य, तर तामिळनाडू असेल, तेलंगणाचा उल्लेख येतोय, कर्नाटकाचा संदर्भ असेल, गुजरातचा उल्लेख याच्यामध्ये असेल, आपल्या महाराष्ट्राचा संदर्भ असेल, मध्य प्रदेशचा संदर्भ असेल आणि उत्तर प्रदेशचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर किती राज्यांचा संदर्भ असेल, तर 7 राज्य या ठिकाणी या मेगा टेक्सटाईल पार्कच्या अनुषंगाने म्हणजेच पीएम मित्रा पार्कची स्थापना होते आणि त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशाचा उल्लेख येतोय, लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांतर्गत. तर बरोबर आहे. ठीक आहे. या प्रकल्पामुळे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 1 लाख तरुणांना रोजगार मिळेल का युपी अंतर्गत, तर यस हे लक्षात घ्यायचं. पीएम मित्रा मुद्दा खूप गाजतोय, त्यासाठी बजेट लक्षात घ्यायचं 2021चा. तर दोनही विधानं बरोबर आहेत हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय. उत्तर असेल ऑप्शन नंबर सी चा संदर्भ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 बघूया आपण. काय बा क्वेश्चन नंबर 13, कोणत्या बँकेने अलीकडेच भारतातील पहिलं व्हॉइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बँकिंग ऍप लॉन्च केलंय? बघा काय मुद्दा येतोय, पहिलं व्हॉइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजे आवाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुळात संबंधित ऑथेंटिकेशन क्लिअर होणार आहे. तर तो असणारा ऍप लॉन्च करतोय. तर कोणता बँकेचा उल्लेख याच्यामध्ये येतोय? सिटी युनियन बँक, युको बँक, बँक ऑफ अमेरिका का कॅनरा बँक? तर तो येतोय सिटी युनियन बँक. हे लक्षात घ्यायचं. भारतातलं पहिलं आहे. जिथं जिथं पहिला संदर्भ येतोय बँकिंग सेक्टरवरती 2 क्वेश्चन जरी झाले तर एक लक्षात घ्यायचं आपल्याला की इथं प्रत्यक्षात या असणाऱ्या संदर्भामध्ये आपल्याला मुद्दा हायलाइट काय होताना दिसतोय की प्रत्यक्षात या ठिकाणी सिटी युनियन बँक हा इथं ऍक्टिव्ह होताना दिसतोय. ते लक्षात घ्यायचं. 13व्या क्वेश्चनचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 14 चा रेफरन्स याच्यामध्ये बघितला तर काय रेफरन्स येतोय तो बघा इथं की राष्ट्रीय नागरी सेवा दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? 2023 मध्ये म्हणजे तो प्रत्येक वर्षी साजरा करतोच आपण. नागरी सेवा दिवसाचा उल्लेख केला तर याच म्हणतो आपण त्या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेस डे चा रेफरन्स आणि तो असेल कुठला तर 21 एप्रिल. हा आहे खूप महत्वपूर्ण मुद्दा. जिथं ऑल इंडिया सर्व्हिसेसचा रेफरन्स घेतला तर आपल्या भारतामध्ये 3 सर्व्हिसेसचा मुद्दा येतो. IAS, IPS हे दोन्ही मुद्दे 1947 ला ऍड झाले आणि नंतर येतो IFOS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस 1966 मध्ये ते ऍड होताना दिसतात. तोही इथं मुद्दा लक्षात घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर हा मुद्दामून क्वेश्चन केलेला आहे. का महत्वाचा आहे, कारण 20 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणता देश इंडोनेशियाची जागा घेतोय? इंडोनेशियामधून तो आता शिफ्ट होताना दिसतोय. तर तो कोणत्या देशाकडे जातोय? अर्जेंटिना, अल्बेनिया, अंडोरा का अझरबैजान यांच्याकडे जातोय? तर तो आता होस्ट करतोय कोण? अर्जेंटिना या ठिकाणी आपल्याला होस्ट करताना दिसेल. लक्षात घ्यायचं. अंडर 20 फिफा विश्वचषकाचा मुद्दा. अंडर 70 फिफा विश्वचषकाचा संदर्भ आणला तर आपल्या भारताच्या नावाचा उल्लेख आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तसं इथं अंडर 20 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आणि आता इंडोनेशिया ऐवजी तो अर्जेंटिनामध्ये या ठिकाणी मांडला जातोय हेही इथं लक्षात घ्यायचं. आता संदर्भ येतोय आपल्या महाराष्ट्राचा. काय बघा, दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये किती टक्के आरक्षण नुकतंच महाराष्ट्र सरकार जाहीर करते? पदोन्नतीचा संदर्भ आला तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? कलम 16 उपकलम 4 ए चा उल्लेख आपण त्या ठिकाणी करतो हे लक्षात घ्यायचं. आणि त्या अनुषंगाने महत्वपूर्ण संदर्भ काय येतोय तर तो किती टक्के? 2, 3, 4, 5 टक्के. तर किती संदर्भ असेल तर तो असेल 4% उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीमध्ये वाढ होताना दिसते हे इथं लक्षात घ्यायचंय. आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये मुद्दा आला तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं कलम 42 आणि कलम 43 चा उल्लेख या ठिकाणी जोडला जातोय डीपीएसपी मधले. हेही पार्ट इथं लक्षात घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा लॉजिस्टिकच्या संदर्भामध्ये क्वेश्चन केला आपल्याला काय
जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला. कितवा क्रमांक आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सच्या अंतर्गत? 37, 38, 39 का 40 चा संदर्भ? तर भारताची रँक आहे या ठिकाणी 38वी. बऱ्याच वेळा इंडेक्सशी संदर्भित क्वेश्चन डायरेक्टली केले जाऊ शकतात, म्हणून तो मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. बघा काही क्वेश्चन्स, कारण आपल्याला जे क्वेश्चन्स दिले होते त्यामध्ये खूप लेंदी क्वेश्चन्स नकोत, म्हणून थोडेसे मुद्दे आपण काही सेंटेन्स वाईज, काही विधानांचा मुद्दा दिला तर काही सिंगल लाईन सेंटेन्सच्या अंतर्गत आपण क्वेश्चन तयार केलेलं आहे, ते लक्षात घेऊया. ठीक आहे, पुढचा संदर्भ बघूया आपण. क्वेश्चन 18, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणत्या शहरात, लक्षात घ्यायचं, मलेरिया निर्मूलनावर एशिया पॅसिफिक लीडर्स कॉन्क्लेव्ह आयोजित केलं होतं. एखादी महत्वपूर्ण यंत्रणा असेल आणि ते जागतिक लेवलचे असेल तर शक्यतो तुक्का मारून टाकायचा नवी दिल्लीचा रेफरन्स त्या ठिकाणी शक्यतो असतो. असेलच असं नाहीये, एखादं शहर त्या ठिकाणी आपण एक आयडेंटिकल म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो, एक वेगळी भूमिका म्हणून त्याच्यामध्ये आपण आणू शकतो, हे लक्षात घ्यायचं. नवी दिल्लीचा रेफरन्स याच्यामध्ये असेल, जिथं काय केलं जातंय, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मलेरियाच्या अनुषंगाने असणाऱ्या एशिया पॅसिफिक लीडर्स कॉन्क्लेव्ह इथं नवी दिल्लीमध्ये आयोजित करताना दिसतोय, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, आता बघा बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी सेफ करण्यासाठी किंवा बचाव कार्यासाठी वेगळे ऑपरेशन्स रिलीज करताना दिसतो पहा. जसं आपण बघितलं त्या ठिकाणी ऑपरेशन राहत असेल, ऑपरेशन गंगा असेल, तशाच अंतर्गत इथं कोणत्या देशामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने सुरू केलेला आहे ऑपरेशन कावेरी. ऑपरेशन कावेरीचा रेफरन्स आला तर कुठल्या देशातून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढतोय आपण? सुदान, स्पेन, सिंगापूर, स्वित्झर्लंड. ऑप्शन वरनं तर तुम्ही डायरेक्टली उत्तर देऊ शकता. या देशांचा संबंध येत नाही तर उत्तर कुठला असेल? सुदान. तर हा रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा, ऑपरेशन कावेरीचा मुद्दा. आणि या असणाऱ्या एप्रिल मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 20 चा उल्लेख केला तर काय संदर्भ येतोय बघा या ठिकाणी. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या शहरात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करताना दिसतील? राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हा कधी अनाउन्स होतो या ठिकाणी? तर दिला जातो तर 24 एप्रिलला दिला जातो. आणि हा संदर्भ आला तर 2010 पासून आपण काय करतोय, राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचा उल्लेख करतोय. आणि तो कुठं अनाउन्स होताना दिसतोय तर नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला देताना दिसतात. हा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा आहे, खूप महत्वाचा, चर्चेमध्ये राहतात मुद्दे, म्हणून हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे झाले कुठले 20 क्वेश्चन झाले आपले एप्रिल मधले. आता 20 क्वेश्चन कडे येऊया आपण मे मधल्या असणाऱ्या या चालू घडामोडीशी संबंधित असणाऱ्या 20 टॉपिकचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 1 काय याच्यामध्ये. आता हे क्वेश्चन थोडे लेंदी आहेत कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडासा डाटा जास्त देण्याचा प्रयत्न मी करतोय. का? हे खूप जास्त गाजलेले मुद्दे आहेत. विधान विचारत घ्यायचे बघा. मूडीजनं जो वेगवेगळ्या देशांचा असणारा इकॉनॉमिकल कंटेंट रिलीज करण्याचा प्रयत्न करतो, त्या देशाची असणारी इकॉनॉमिकल ग्रोथ काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो ती संस्था. मूडीजने 2023 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5.5% जीडीपी वाढीसह सावरेल असा अंदाज वर्तवला आहे का? तर यस. किती? 5. लक्षात घ्या, वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित मुद्दे विचारले जातात. वर्ल्ड बँक काय रिलीज करतोय, IMF काय रिलीज करतोय, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. मग येतो 5.5 चा संदर्भ. आता हे बदललं, अगोदर काय होता तो मुद्दा बघा. आता सप्टेंबर 2023 मध्ये, म्हणजे मी इथं मे मध्ये त्यांनी सांगितलं होतं 5.5, पण सप्टेंबर मध्ये त्यांनी तो चेंज केला. मग काय लक्षात घ्यायचं, सप्टेंबर 2023 मध्ये मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या जागतिक रेटिंग आणि संशोधन संस्थेने भारताचा 2023 चा जीडीपी वाढीचा अंदाज 5.5% 6.7% वाढवलंय का? तर यस, जीडीपी वाढीचा असणारा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आणि आपल्याला ऍक्च्युअली तो 7.1% किंवा 7.2% पर्यंत जाताना दिसला होता. लक्षात घ्यायचं इथं संदर्भ 6.7% वरती गेलेला आहे. विधान 2 बरोबर आहे. पुढं जीडीपीने 2022-23 मध्ये 6.5% आणि 2023-24 मध्ये 5.3% महागाईचा अंदाज वर्तवला होता का? तर यस. मग जीडीपीच्या अंतर्गत किती? याच मूडीजनं 6.5% आणि 5.3% महागाईचा अंदाज वर्तवताना दिसताय का? हो. आणि हा महागाईचा अंदाज 4% पर्यंत नेण्याचा सुद्धा अट्टहास या असणाऱ्या 2024च्या असणाऱ्या बजेट सेशन मध्ये आपल्याला म्हणताना दिसतात. तोही लक्षात घ्यायचं. म्हणून
उत्तर काय असेल तर सर्व विधाने बरोबर. थोडे जास्त डाटा दिलाय जेणेकरून तुम्हाला याच्याशी संबंधित असणारे मुद्दे याच क्वेश्चनच्या अंतर्गत वाचता येतील, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन 62 पाहूया. काय बघा, खाली विधाने विचारत घ्या. सिंगापूरने, नीट ऐका आता इथं लक्षात घ्यायचं, कोणता आशियान इंडिया या दोघांचं कोलॅबोरेशन मानलं जाते. का माहितीये का, कारण आशिया इंडिया यांचं नुकतंच आंतरराष्ट्रीय संबंधाचे 30 वर्ष कंप्लीट झाले. त्यासाठी आपण कंबोडियाच्या अंतर्गत आपले व्हाईस प्रेसिडेंट गेले होते, म्हणून हा मुद्दा चर्चेमध्ये असतो. आणि आपल्या भारताचा असणारा ऍक्ट ईस्ट पॉलिसी जो आहे ना, जी पॉलिसी 2014 मध्ये चेंज झाली, मूळ होती लुक ईस्ट पॉलिसी, त्या पॉलिसीमध्ये आशियान खूप महत्वाचं आहे. सिंगापूरने आशियान इंडिया मेरिटाईम एक्झरसाइज याचं आयोजन केलं होतं का, तर यस, कुणी केलं होतं, सिंगापूरनं आयोजित केलं होतं ते. आणि या असणाऱ्या 2023चा हार्बर टप्पा 2 मे ते 4 मे या कालावधीत चांगी नौदल तळावर आणि सागरी टप्पा हा 7 मे ते 8 मे या कालावधीत दक्षिण चीन समुद्रात घेण्यात आला होता का. साऊथ चायना सी चर्चेमध्ये राहतो आणि तिथंच आपण काय केला होता, सागरी टप्पा म्हणजे इथं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा सी झोन जो आहे का तो आपण तिथं आणलेला आहे. आणि हार्बरचा असणार जो काही टप्पा होता का तो आपण कधी, तर 2 ते 4 मे दरम्यान कुठं, चांगी नौदल तळावरती आयोजित करताना दिसतात. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. इंडिया आशियान मेरिटाईम एक्झरसाइजशी संबंधित मुद्दे या ठिकाणी चर्चेमध्ये येत आहेत. आणि साऊथ चायना सी अंतर्गत हे देश गाजतायत, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशांसोबत डिफेन्स अग्रीमेंट पण करतोय आणि वेगवेगळ्या देशांना आपण मिलिटरी वेपन सुद्धा सेल करतोय, तोही मुद्दा लक्षात घ्यायचा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 63 म्हणजे तिसरा बघूया. काय, उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात पहिलं फार्मा पार्क उभारलं जाणार आहे. लक्षात घ्यायचं, फार्मा पार्क कुठे आहे, उत्तर प्रदेशातल्या ललितपूर जिल्ह्याअंतर्गत त्या ठिकाणी येतोय. मगाशी आपण हिमाचल प्रदेशच्या अंतर्गत बघितलं होतं, ते म्हणजेच काय, तर डीएनएशी संबंधित असणारा डाटा युजर फेस आणि त्या अनुषंगाने असणारा डाटा रिकव्हरीचा संदर्भ तिथं आपण मांडताना बघतो. इथं येतो उत्तर प्रदेशचा ललितपूर जिल्ह्यामध्ये पहिला फार्मा पार्क उभारण्यात येत आहे का, तर हो. जसं आपल्याला इंद्रायणी सिटी आपण आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत बघतो, या ठिकाणी कुठं, तर पिंपरी चिंचवडच्या अनुषंगाने तो असणारा पार्ट त्या ठिकाणी विचारात घेण्यात आला होता, तसाच फार्मा पार्क लक्षात ठेवायचा. आणि या प्रकल्पासाठी पशुसंवर्धन विभागाकडनं 1500 हेक्टर जमीन औद्योगिक विकास विभागाकडे हस्तांतरित करावी लागेल का, तर हो. किती, 1500 हेक्टर जमिनीवरती आपल्याला हा फार्मा पार्क, आणि तो त्या राज्याशी संबंधित असणारा पहिला पार्क आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं इथं दोन्ही विधाने बरोबर आहेत. क्वेश्चन 3चं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी चा संदर्भ याच्यामध्ये येतोय, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन 4 बघूया आपण. काय बघा क्वेश्चन 4, कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी CSTT 10 भारतीय भाषांमध्ये तांत्रिक व वैज्ञानिक संज्ञांवर काम करतोय का, तर हो. लक्षात घ्यायचं, किती भाषांच्या संदर्भामध्ये, तर तो 10 भारतीय भाषांअंतर्गत काम करतोय. कुठला, कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी म्हणजे वेगवेगळे असणारे टेक्नॉलॉजिकल असणारे जे कन्सेप्ट असतील, जे कंटेंट असतील, त्याचे शब्द इतर भाषांमध्ये लोकांना समजावे. ते किती भाषांमध्ये काम करते, तर 10 भाषांमध्ये. कोणकोणत्या भाषांचा उल्लेख केलाय, तर बोडो, संथाली, डोगरी, काश्मीरी, कोकणी, नेपाळी, मणिपुरी, सिंधी, मैथिली आणि संस्कृत या भारताच्या 8व्या अनुसूचीतल्या 22 अधिकृत भाषांच्या यादीतल्या भाग आहेत का, तर यस. या 10 भाषांच्या बाबतीमध्ये हे असणारे वर्ड्स आपण त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करतोय, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल, हे पण बरोबर आहे. आता बघा, 3 ते 4 महिन्यात प्रत्येक भाषेत 5000 शब्दांसह मूलभूत शब्दकोश आणण्याचं उद्दिष्ट आहे, जे डिजिटल शोधण्या योग्य स्वरूपात आणि विनामूल्य सुद्धा मिळतील का, हो. किती, 3 ते 4 महिन्यात प्रत्येक भाषेमध्ये किती शब्द ऍड केले जाणार आहेत, तर 5000 शब्द याच्यामध्ये ऍड होत आहेत. तुम्ही हे पण ऐकलं असेल आता रिसेंटली, तर या असणाऱ्या भाषांमधल्या डोगरी भाषेमध्ये आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशनची असणारी एक प्रत सुद्धा आपण त्याच्यामध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. त्यामुळे थोडंसं टेक्निकली असणारे जे काही बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने असणारे शब्द असतील आपण त्याच्यामध्ये ऍड करताना दिसतोय, तेही लक्षात ठेवायचं. उत्तर असेल सर्व विधाने बरोबर. नाव लक्षात घ्यायचं, कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी, हे सगळ्या टर्मिनॉलॉजी आपण 10 भाषांमध्ये आता आणण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर MSME सेक्टर गाजतोय, तर त्याच्याशी संबंधित क्वेश्चन आहे बघा.
म्हणजेच काय, मायक्रो मीडियम स्मॉल एंटरप्राइजेस बद्दल बोलतोय आपण. MSME मंत्रालयाने नुकताच नागालँडमध्ये ईशान्य प्रदेशाचा पहिला आउटरीच कार्यक्रम बीज अँप हा लॉन्च केलाय. नाव लक्षात घ्यायचं, बीज अँप. कुठं लॉन्च केलाय असा येऊ शकतो, नॉर्थ ईस्ट साठी आणलाय. आणि कुठं आणलाय तो, नागालँड मध्ये आणलाय. नागालँडमध्ये खूप महत्वाचा मुद्दा येतो, कारण वारंवार आपण जे काही क्लॅशेस होताना बघतो ते याच झोन मध्ये बघतो. मग त्याच्यामध्ये नागालँड, मणिपूर, मिझोराम हे राज्य आपण कंटिन्युअसली व्हायलेट मध्ये बघतो तिथं. आणि त्या अंतर्गत आपण MSME सेक्टरला हायलाइट करण्यासाठी आणि नॉर्थ ईस्ट झोनला कनेक्ट करण्यासाठी हा असणारा कोणता, तर बीज अँप लॉन्च करताना दिसतोय. हा आउटरीच कार्यक्रम आहे इतर दुर्लक्षित भागांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि या कार्यक्रमाचा उद्देश ईशान्येकडील राज्यांमधील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सक्षम करणे आणि आत्मनिर्भर भारता निधी अंतर्गत लाभांचा वापर करून त्यांचं व्यवसाय वाढवणे आहे का, तर हो. तर MSME सेक्टरच्या अनुषंगानेच हा असणारा महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह आपण त्याच्यामध्ये मांडताना बघतोय. तर उत्तर लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर सी, 1 आणि 2 हे दोन्हीही विधानं बरोबर असतील हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर एक क्वेश्चन जास्त विधानांचा आहे, काय हरकत नाही, तरी पण बघण्याचा प्रयत्न करायचा. का, तर इथं पर्यावरणाशी संबंधित काही मुद्दे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय बघा, जर्मनी आणि UAE युनायटेड अरब अमिरेट्स यांनी आयोजित केलेला पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग बर्लिन येथे आयोजित करण्यात आला होता का, तर हो. कोणाचा, पीटर्सन क्लायमेट डायलॉगचा रेफरन्स, कारण तो कॉपशी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीशी जोडलेला असतो. तो कुणी, तर जर्मनी आणि UAE न त्या ठिकाणी आयोजित केला होता. विधान 1 बरोबर आहे. आता पीटर्सबर्ग डायलॉग ऑन क्लायमेट चेंज 2 ते 3 मे 2023 या कालावधीत बर्लिन, जर्मनी येथे आणि संयुक्त अरब अमिरातीद्वारे आयोजित करण्यात आलेला होता, जे संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे UNFCCC च्या 28व्या पक्ष परिषदेचे म्हणजे COP28चं आयोजन होताना दिसतोय का, तर हो. लक्षात घ्यायचं, UAE, जर्मनी या दोघांच्या कोलॅबोरेशननं पीटर्सबर्ग डायलॉग ऑन क्लायमेट चेंज हा 2 ते 3 मेच्या अंतर्गत आपल्याला COP28च्या आयोजनाच्या अनुषंगाने हा मांडला जातो, हे लक्षात घेऊया. नंतर तिसरं विधान पहा, युनायटेड नेशनच्या असणाऱ्या सरचिटणीसांनी 15 डिग्री सेल्सिअस ग्लोबल वॉर्मिंगचा मार्ग साध्य करण्यासाठी जीवाश्म इंधनांचे व्यसन मोडून काढणे आणि प्रत्येक क्षेत्रात डिकार्बनायझेशन चालवणे या गरजेवर जोर दिलाय का, तर हो. या गरजेवरती जोर देताना दिसतात. हा 1.5 डिग्री सेल्सिअस आहे, 15 डिग्री सेल्सिअस नाही, 1.5 डिग्री सेल्सिअस आहेत का, तर हो. तोच कमी करायचा आपल्याला, तेवढाच ठेवायचा कॉन्स्टंट. हा असणारा जो काही ग्लोबल टेम्परेचर आहे का तो वाढवत न्यायचा नाही. आणि त्या अंतर्गत युएनच्या सरचिटणीस त्या ठिकाणी आपल्याला वक्तव्य करताना दिसतात, तर तेही बरोबर आहे. आणि नेट झिरो कार्बन इमिशनचा मुद्दा परत एकदा COP26च्या अनुषंगाने इथं रिपीट होताना दिसतोय. विकसित देश 2009 मध्ये COP15 दरम्यान 2020 पर्यंत एकत्रित करण्याचे वचन दिलं होतं. किती, दरवर्षी प्रतिवर्षी 100 अब्ज अमेरिकन डॉलर हे चांगल्या मार्गावर वितरित करणार आहे कोण, तर विकसित देश हे 2020 पर्यंत काय करणार आहेत, तर 100 बिलियन अमेरिकन डॉलर हे इतर देशांना देणार आहेत. कशासाठी, तर याच असणाऱ्या कार्बन इमिशनच्या अनुषंगाने. आणि जे अविकसनशील किंवा अविकसित देश आहेत का त्या देशांना मदत म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. आणि अनाउन्समेंट 2009 मध्ये COP15च्या असणाऱ्या संमेलनाअंतर्गत घेण्यात आलं होतं का, तर यस. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आपल्याला, हे चारीच्या चारी विधान बरोबर आहे, ते लक्षात घ्यायचं. मुद्दामून मी या असणाऱ्या टेस्टमध्ये सगळे विधानं तुम्हाला वाचायची गरज होती टेस्ट सोडवत असताना, म्हणून दिलेले आहेत. फक्त हे योग्य जरी असतील तर त्याच्याशी संबंधित विधानं सगळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला क्वेश्चन 7 पहा. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत 8 मे रोजी चंदीगड येथे देशातील पहिलं भारतीय वायुसेना हेरिटेज केंद्र उघडलेलं आहे. बघा लक्षात घ्या, जेव्हा पहिला मुद्दा येतो गाजतोच, चर्चेमध्ये राहतोच, आयोग क्वेश्चन करतोच. काय लक्षात घ्यायचं, हे चंदीगड येथील देशातील पहिलं भारतीय वायुसेना हेरिटेज केंद्र त्या ठिकाणी ओपन केलंय का 8 मेच्या अंतर्गत आणि राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून, तर हो. लक्षात घ्यायचं, इंडियन एअरफोर्सचा रेफरन्स खूप महत्वाचा असतो, तो लक्षात ठेवायचा आपल्याला. उद्घाटन कार्यक्रमाला चंदीगडचे प्रशासक आणि राज्यपाल
बनवारीलाल पुरोहित, एअर चीफ मार्शल VR चौधरी आणि शहराचे खासदार किरण खेर हे पण उपस्थित होते का? तर यस, म्हणजे दोन्हीही विधानं आपल्याला इथं बरोबर आहेत. पहिलं असणारा इंडियन एअरफोर्सचा असणारा हा हेरिटेज सेंटर असल्या कारणानं हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. साहजिक आहे. मालदीव चर्चेमध्ये आहे सध्याच्या परिस्थिती म्हणून थोडासा त्याच्याशी कनेक्टेड मुद्दा विचारला इथं आपल्याला. काय बघा, आता थोडंसं इथं ऑप्शन थोडंसं लक्षात घ्यायचं. तुम्हाला टेस्टच्या अंतर्गत सांगण्यात पण आलं होतं, ऑप्शन इथं बदललेले आहेत. भारत मालदीव मध्ये एकता हार्बर बंदर बांधत आहे का? तर यस, कुठला? एकता हार्बर बंदर कुठं बांधतोय? मालदीव अंतर्गत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मालदीवच्या समकक्ष मारिया दिदींचं नाव खूप गाजलं होतं, ते लक्षात घ्यायचं. यांनी मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल तटरक्षक एकता हार्बरची पायाभरणी केली का दोघांनी मिळून? तर हो. कोस्ट गार्ड हार्बरचा विकास आणि सिफावरू येथील दुरुस्ती सुविधा हा भारतातील सर्वात मोठ्या अनुदानित प्रकल्पांपैकी एक आहे. जसं आपण म्यानमारच्या बाबतीमध्ये, बांगलादेशच्या बाबतीमध्ये कालादान मल्टीनॅशनल प्रोजेक्ट वरती बोलतो, तसंच लक्षात घ्यायचं हार्बर या पोर्टच्या संदर्भामध्ये पण मुद्दे चर्चेमध्ये येतात आणि तो एक भाग आहे का? हो. आणि आपले संरक्षण मंत्री या ठिकाणी जात आहेत किती वर्षानंतर? तर 11 वर्षामध्ये. 11 वर्षातील भारतीय संरक्षण मंत्र्याची पहिलीच बेट राष्ट्रांची भेट आहे का? तर हो. चारीच्या चारी विधानं बरोबर आहेत, हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन नंबर 8चं उत्तर असेल सर्वच्या सर्व बरोबर. ठीक आहे. चला क्वेश्चन 9 पाहूया. जागतिक रेड क्रॉस दिवस का महत्वाचा आहे? कारण मे मधल्या 8 मेचा उल्लेख येतो म्हणून 8 मे रोजी जगभरात साजरा केला का? तर हो. त्या दिवसाचाच रेफरन्स घेऊन खालचे विधानं मांडले. तर कोण? हेनरी ड्युनट यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 8 मे 1828 रोजी जन्मलेल्या त्यांनी इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसची स्थापना केली आणि ते नोबेल शांतता पारितोषिकचे विजेते होते का? तर यस. कोण? हेनरी ड्युनट. आणि त्यांचा संदर्भ जोडायचा रेड क्रॉस संघटनेसोबत आणि तो दिवस आहे 8 मे. त्यांच्या जन्मदिवसाचा संदर्भ असेल त्या ठिकाणी, स्थापना केल्याचा मुद्दा. आणि यावर्षी जागतिक रेड क्रॉस दिन 2023ची थीम काय होती? आपण जे काही करतो ते हृदयातून येतं, हा रेफरन्स आहे. रेड क्रॉसचा रेफरन्स त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट करत असताना हर्टचा, हृदयाचा रेफरन्स त्या ठिकाणी दिलाय का? तर हो. उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन 10 बघूया. काय बघा इथं, ऑस्ट्रेलियात झालेल्या, कुठला संदर्भ आहे? ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स 2023 मध्ये 3 पदके जिंकणारी अंकिता श्रीवास्तव कोणत्या भारतीय राज्याच्या आहेत? हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलाय. कोणता संदर्भ येतो या ठिकाणी? 3 मेडल जिंकले वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स अंतर्गत, तर त्या मध्य प्रदेशाशी संबंधित आहे. ते लक्षात घ्यायचं. कोण? अंकिता श्रीवास्तव. बऱ्याच वेळा अशी कामगिरी करणाऱ्या असणाऱ्या महिलांच्या नावांचा उल्लेख असतो आणि तिथं आयोग आपल्याला प्रश्न विचारताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. पुढे बघा, लिथियम साठ्याच्या संदर्भामध्ये क्वेश्चन विचारलाय, खूप गाजला होता. ऑलरेडी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा सापडला होता, तो परत एकदा निदर्शनात आला म्हणून तो तर गाजलाच होता, पण त्यासोबत दुसऱ्या राज्याचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, तर तो लक्षात ठेवायचं. काय आहे मुद्दा या ठिकाणी बघा, खाली विधाने विचारत घ्या. जम्मू आणि काश्मीर मधील रियासी येथे नुकत्याच झालेल्या शोधानंतर राजस्थानच्या असणाऱ्या देगाना मध्ये लिथियमचा साठा सापडलेला. दोन्ही नावं लक्षात ठेवायचे, जम्मू काश्मीर मधील रियासी आणि राजस्थान मधला असणारा देगाना, या दोन्ही ठिकाणी सापडलेत का? तर हो, बरोबर आहे. जगातील बहुतेक लिथियमसाठी कुठं? अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिलीच्या लिथियम त्रिकोणामध्ये केंद्रित आहेत का? तर हो, कारण निम्मे साठे जगातले याच असणाऱ्या 3 त्रिकोणातील देशामध्ये दिसतात, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली, हे लक्षात घ्यायचं. आणि लिथियम रिफायनरी उद्योगात चीन हा प्रबळ खेळाडू आहे, जो जागतिक शुद्धीकरण क्षमतेच्या 75% नियंत्रण ठेवतो. म्हणजे रॉ कंटेंट लिथियमचा त्या त्रिकोणामध्ये जरी सापडत असेल तर त्याच्यावरती असणारी प्रक्रिया ही चायनामध्ये होती. जगातला असणारा 75% प्रक्रियाकृत लिथियमचं कंट्रोल चायनामध्ये आहे. म्हणून तर इलेक्ट्रिकल व्हेकलचं असणारा बराचसा कंट्रोल चायनाकडे आपल्याला जाताना दिसतो. सोबतच बऱ्याचशा अंशना असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत का, त्याच्या अनुषंगाने सुद्धा चायना गाजतो. मग नंतर आपण तैवान वगैरे बघतोच, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच काय असेल इथं, तिन्हीच्या तीनही विधानं बरोबर असतील. लिथियमच्या साठ्याच्या संदर्भामध्ये क्वेश्चन केलाय, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्वेश्चन 12 बघा. काय? तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी हैदराबाद येथे
हरे कृष्ण हेरिटेज टॉवरची पायाभरणी केली. कोणता? हरे कृष्ण हेरिटेज टॉवरची केली का? तर हो. आणि नरसिंगी येथे 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा टॉवर 400 फूट उंचीवरती असेल का? तर हो. दोन्ही मुद्दे लक्षात घ्यायचं. तेलंगणाशी स्पेसिफिक इलेक्शनच्या अनुषंगाने तो मुद्दा विचारलाय, तर तो लक्षात ठेवायचा संबंधित सीएमच्या निर्णयांच्या अंतर्गत. ठीक आहे. आता रँकिंग वरती क्वेश्चन आहे, पण स्टेट रँकिंगचा मुद्दा या ठिकाणी येतो. पहिल्या राज्याचा उल्लेख आला तर चर्चेमध्ये आयोग घेतोच क्वेश्चन. तर केरळ राज्य उच्च शिक्षण परिषदने केरळ संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क लॉन्च केलं, जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कच्या अनुकरणाने तयार केले गेले, ज्यामुळे केरळ हे फ्रेमवर्क सादर करणारं भारतातलं पहिलं राज्य बनलंय का? तर हो. इन्स्टिट्यूट रँकिंगच्या संदर्भामध्ये रँकिंग सिस्टीम सुरू करणारा केरळ हा पहिला राज्य बनतोय, लक्षात घ्यायचा. उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी अधिकृतपणे केरळ संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क सादर केले आहे, जे केरळमधील उच्च शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे का? तर यस, हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर असतील. क्वेश्चन नंबर 13चा उल्लेख ऑप्शन नंबर 3 असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आता आयआयटी आणि डीआरडीओचं असणारं कोलॅबोरेशन आहे बा. काय म्हणतोय? आयआयटी मद्रास, नाव लक्षात घ्यायचं. आयआयटी मद्रास आणि डीआरडीओ यांनी पाण्याखाली संप्रेषणासाठी सेन्सर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहकार्य केले का? येस. त्यासाठी जे अंडर वॉटर सेन्सरचा रेफरन्स येते कम्युनिकेशनच्या अनुषंगाने, तर तो केलेला आहे. आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 11 मेला हा एक मोठा विकास याच्यामध्ये होताना दिसतोय आयआयटी मद्रास आणि डीआरडीओ मध्ये. तर हो का? तर यस, दोन्ही विधानं इथं बरोबर आहेत. अंडर वॉटर टेलिकम्युनिकेशनचा मुद्दा याच्यामध्ये चर्चेमध्ये येतोय, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढचं एक निधन वार्ताचा संदर्भ येतोय. उत्तराधिकारी, कालबेला, कालपुरुष या राजकीय त्रयींसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध बंगाली लेखक समरेश मुजुमदार यांचं निधन झाले का? तर यस. काय लक्षात घ्यायचं? कोणते प्रसिद्ध बंगाली लेखकांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय? कोण? समरेश मुजुमदारांचा उल्लेख येतोय. अनेक वर्षापासून ते क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या आजाराने ग्रस्त असलेले बंगाली भाषेतील प्रसिद्ध लेखक समरेश मुजुमदार यांचं निधन झालेले कोणत्या? कारण बऱ्याच वेळा आजाराशी संबंधित मुद्दे विचारले गेलेत, म्हणून लक्षात ठेवायचं. कोणता? तर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज याचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, त्याच्यातून त्यांचं निधन झालेलं आहे. दोन्ही विधानं बरोबर असतील. क्वेश्चन नंबर 15. पुढचं पहा, क्वेश्चन नंबर 16 काय पहा. आणि याच्यामध्ये स्टार्ट खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्टार्ट म्हणजे काय? स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम इस्रो हे आणतोय. इस्रो अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रम स्टार्ट लॉन्च करतोय का? तर हो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा 9वीच्या आणि 11वी पर्यंतच्या मुलींचा संदर्भ याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने हायलाइट होतोय. आणि त्यासोबतच काय केलं जातं या ठिकाणी? तर बघा, स्टार्ट हा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी एक परिचयात्मक कार्यक्रम आहे का? हो. म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी, पदवीपूर्वसाठी आणि पदव्युत्तर असणाऱ्या व्यक्तींसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा असणारा ट्रेनिंगचा पार्ट स्टार्ट करतोय कोण? स्टार्ट. हे लक्षात घ्यायचं. स्टार्ट आणि इस्रो, आणि त्यामध्ये ट्रेनिंगचा कंटेंट देतोय. तर हे दोन्ही विधानं बरोबर असतील. लक्षात घ्यायचं, चर्चेमध्ये असतोय मुद्दा म्हणून सांगितलेला. क्वेश्चन नंबर 17 बघूया. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि म्यानमारचे उपपंतप्रधान डमिरल टीन ऑंग सॅन यांनी संयुक्तपणे म्यानमार मधील सिटवे बंदराचं उद्घाटन केलं आणि पहिलं भारतीय मालवाहू जहाज सुद्धा याच्यातून आणलं का? तर हो. यालाच म्हणतो आपण कोणता? तर कालादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट प्रोजेक्टचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर त्या अंतर्गत हे असणाऱ्या सिटवे पोर्टचा उल्लेख म्यानमार सोबत कनेक्ट करण्याचा पाठ आणलाय का? तर हो. लक्षात घ्यायचं, सर्बानंद सोनोवाल यांच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये आणायचा. पुढचं विधान 2 पहा. सिटवे बंदर भारत सरकारच्या सहाय्य अनुदान अंतर्गत निधीतून मिळालेल्या कालादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून विकसित केला गेला आहे का? तर हो. दोन्ही विधानं महत्वपूर्ण आहेत, कारण हा कालादान प्रोजेक्ट जो आहे ना, तो आपल्याला आशियान देशामध्ये जाण्यासाठी आपला एक मार्ग तयार करण्याचा संदर्भ आणतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याला साहजिक आहे, आपण जो काय डीप ओशन मिशन अंतर्गत 2021 पासून 4000 कोटीची रक्कम इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला
ओशनिक पार्ट सर्वे करतोय आपण त्याच्यामध्ये, आणि त्यातून आपण फायबर ऑप्टिकल केबल टाकून अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलोय, आणि तिथून आपल्याला आशियान देशांना इंटरनेट सेल करायचंय, तोही त्याचाच एक भाग आहे, ते लक्षात ठेवायचं. पुढे पहा, ढाका येथे 12 व 13 मे दरम्यान होणाऱ्या 6व्या हिंद महासागर परिषदेचे इंडियन ओशन कॉन्फरन्सचं आयोजन बांगलादेश करणार आहे का? तर हो, कितवा? 6वा असणार, 11 ते 12 मे या अंतर्गत. महत्वाची राज्ये आणि या प्रदेशातील प्रमुख सागरी भागीदारांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासासाठी प्रादेशिक सहकार्यावर म्हणजे सागर याच्यावरती चर्चा करणे हा आयओसीचा उद्देश आहे का? तर यस, दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थी यातलं चुकीचं काय, कोणते मुद्दे आहेत, अशा अडकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी साधा सरळ मुद्दा ठेवला या मत मध्ये सगळ्याच विधानांचा उल्लेख. याचा अर्थ असा नाही की जे नेक्स्ट टेस्ट होईल त्याच्यामध्ये पण सगळेच विधानं बरोबर असतील, हे नाही, त्याच्यामध्ये या ठिकाणी अज्युम करू नका. 19 क्रमांकाचा प्रश्न पहा. 2022च्या विश्वचषकात अर्जेंटिनाला त्यांचा कर्णधार म्हणून विजय मिळवून देणाऱ्या, आता बघा हे प्रश्न खूप वेळा विचारलेत आपल्या आयोगानं आपल्या या संदर्भामध्ये, म्हणून ते नावं लक्षात घ्यायची. लिओनेल मेस्सीला पॅरिसमध्ये झालेल्या समारंभात लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केलं का? तर यस, कोणाला? लिओनेल मेस्सीचा उल्लेख करायचा. अर्जेंटिनाचा संदर्भ आणि वर्ल्ड कप जिंकलेला मुद्दा या ठिकाणी येतोय 2022 मध्ये. पुढचं विधान 2, कतारमध्ये चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाच्या वतीने मेस्सीने वर्षातील सर्वोत्तम संघाचा पुरस्कार देखील स्वीकारला का? तर यस. ओके, मेस्सीचं नाव खूप वेळ येते, आणि हे 2 पुरस्कार सेम इयरला घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख सुद्धा इथंच येतोय. बघा, त्याच वर्षी वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड आणि वर्ल्ड टीम ऑफ द इयर अवॉर्ड दोन्ही मिळवणारा मेस्सी हा पहिला ऍथलेट बनलाय का? तर हो, मेस्सीचा उल्लेख येतोय, मेस्सीचा संदर्भ, अर्जेंटिनाचा उल्लेख, वर्ल्ड कपचा अँगल, कतारचा रेफरन्स, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे, चर्चेमध्ये राहतात, म्हणून हा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, 1 लाईन सेंटेन्स आहे, तुम्ही देऊ शकता उत्तर लगेच. भारताने प्रथम शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरमचं आयोजन कोणत्या शहरात केलं? तर तो आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. लक्षात काय घ्यायचं, क्वेश्चन्स खूप महत्वपूर्ण आहेत, त्याच्याशी कनेक्टेड टॉपिक पॉइंट वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आता बघा 20-20 क्वेश्चनच्या अनुषंगाने रिव्हिजन व्हावं ही अपेक्षा असते, आणि त्याच्यातूनच आपण हे 20-20 क्वेश्चन घेतोय. पुढचे असणारे जे 20 क्वेश्चन्स असतील का, ते कोणत्या महिन्याचे असतील? तर ते असतील तुमचे जून मधले 20 क्वेश्चन्स. म्हणून मी काय सांगितलंय, राज्यसेवेच्या टेस्ट सिरीज मधले 25 क्वेश्चन्स प्रत्येक महिन्यातले, आणि कंबाईनच्या टेस्ट मधले 20 क्वेश्चन, असे 45 क्वेश्चन मर्ज करायचे आणि त्याच्यातून टॉपिक रिवाइज करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. ठीक आहे. आय होप सेशन समजलं असेल अशा अपेक्षा करतो. ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू.